लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची भाजी कोणती असेल तर ती पनीरची भाजी. परंतु आजकालच्या दिवसांमध्ये जे पनीर मिळतंय ते तुम्ही सोशल मीडियावर बघतच आहात. कितीही मोठ्या ब्रँडचं पनीर असू दे, बाजारातल्या पनीरमध्ये खूपच भेसळ मिळते. त्यामुळेच आज मी तुम्हाला अशा सिक्रेट टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे डेअरीचं पनीर असतं तसं किंबहुना त्याच्याही पेक्षा मऊ आणि मलाईदार शुद्ध पनीर घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि ते पण स्वस्तात. पनीर बनवताना मी तुम्हाला अशा 4-5 चुका सांगणार आहे, ज्या आपण प्रत्येक वेळेस पनीर बनवतो तेव्हा करतो. त्यामुळे आपलं पनीर असं तुटल्या-तुटल्यासारखं, रबरासारखं बनतं, सेट होत नाही किंवा कडक बनतं. आता 100% गॅरंटी आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं काहीही होणार नाही. बाजारातलं पनीर कधीच विकत घेणार नाही. नरम, परफेक्ट पनीर तुम्ही घरीच बनवाल. असं सुपर सॉफ्ट मलाई पनीर बनवायला सगळ्यात आधी आपण घ्यायचे एक मोठं भांडं. त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे. असं पाणी टाकून फिरवून घ्या म्हणजे दूध उकळताना तळाला करपणार नाही आणि मग दुधाला करपट वास देखील येणार नाही. आता इथे माझी सगळ्यात पहिली टिप तुम्हाला जर अगदी खूप छान पनीर बनवायचं असेल, तर तुम्हाला घ्यायचंय फुल फॅटवालं दूध. ज्या दुधामध्ये क्रीम जास्त असतं ना, ते दूध इथे आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे मी 4 पॅकेट दूध घेतलेलं आहे, म्हणजे 2 लिटर दूध घेतलेलं आहे. हे 2 लिटर दूध, क्रीम दूध तुम्ही घ्या. आता ह्या पातेल्याला आपण गॅसवर ठेवूया. हाय फ्लेमवर याला आपण मध्ये-मध्ये हलवत राहून एक उकळी काढून घेऊया. खूप जास्त वेळ याला उकळवायचं नाही, फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे. आता मी छोटे-छोटे पॉइंट्स सांगणार आहे, त्यामुळे पनीर बनवताना तुम्हाला इतका मस्त रिझल्ट मिळणार आहे. दुधाला पण हलकं उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे पनीरचं परफेक्ट टेक्स्चर निघतं. मध्ये-मध्ये तुम्हाला दूध हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध तळाला करपणार नाही. आता तुम्ही सोशल मीडियावर पनीरबद्दल बघतच आहात. अगदी मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये जा किंवा डेअरीवर जा, तिथे आपल्याला अगदी फेक डुप्लिकेट पनीर मिळतात. आता तुम्ही 100% शुद्ध पनीर घरच्या घरी स्वतःच्या हाताने बनवणार आहे. आता हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यापेक्षा जास्त उकळी येऊ देऊ नका. गॅसला अगदी बंद करून टाकायचं. आता गॅसवरून दूध बाजूला ठेवूया. जो चमचा तुम्ही घेतलेला आहे त्याने 30 ते 40 सेकंद हे दूध असं ढवळत राहायचं आहे. इथे तुम्हाला दुधामध्ये काही एक घालायचं नाही आहे. फक्त हे दूध तुम्ही सतत हलवत राहा. असं हलवत राहिल्याने वाफ निघून जाईल. आता बरेचदा आपण काय करतो, दूध फाडण्यासाठी दुधामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर टाकतो. ते आपण कधी टाकतो, की दूध गरम झाल्या-झाल्याबरोबर. पण ही चूक होते, की ज्यामुळे आपलं पनीर कडक, रबरासारखं बनतं. त्याचं कारण हेच आहे, तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका. मी जसं सांगते तसं फॉलो करा. आता इथे दूध फाडण्यासाठी मी घेणार आहे व्हिनेगर. सफेद व्हिनेगर असतं, जे आपण चायनीज फूडमध्ये वापरतो ना, ते मी घेणार आहे आणि त्याच्यामुळे दूध फाडण्याची जी क्रिया आहे, ती अगदी सोपी होऊन जाते. तर मी इथे वाटीमध्ये घेतलं आहे 3 मोठे चमचे व्हिनेगर. याच्यात मी टाकणार आहे अर्धा कप पाणी. दुधामध्ये जे तुम्हाला व्हिनेगर टाकायचं आहे, हे पाणी मिक्स करूनच टाकायचं आहे. व्हिनेगर टाकताना नेहमी पाणी जास्त आणि व्हिनेगर कमी असं प्रमाण पाहिजे. आता या जागी तुम्ही लिंबूचा रससुद्धा घेऊ शकता. आता वाफ निघून गेली आहे, या स्टेजला तुम्ही हे पाणीवालं व्हिनेगर आहे, ते थोडं-थोडं करून आपल्याला टाकायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जेव्हा आपण एकदम गरम-गरम दुधामध्ये व्हिनेगर किंवा लिंबूचा रस टाकतो ना, त्यामुळे दूध फाटलं तर जातं, पण ते पनीर जे आहे ते व्यवस्थित मऊ होत नाही. नंतर ते पनीर खूप कडक आणि रबरासारखं बनतं. तसं इथे आज बिलकुल होणार नाहीये. माझ्या या पद्धतीने तुमचं पनीर एकदम मऊ, गुळगुळीत बनणार आहे. डेअरीमध्ये मिळतं त्यापेक्षा मऊसूत. नक्की ट्राय करून बघा ही पद्धत. आता इथे काय होतंय, दूध फाटलं जातंय आणि पनीर जे आहे ते वेगळं होतंय. आता या ताकासारख्या दिसणाऱ्या पाण्याची तुम्ही सूप, कढी बनवू शकता.
कुठल्याही ग्रेव्हीमध्ये किंवा पराठा, चपातीचं पीठ मळताना वापरू शकता. या पाण्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात. तर हे पाणी फेकून देऊ नका. बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. बरेच दिवस टिकतं आणि पुढल्या वेळेस जेव्हा तुम्ही पनीर बनवणार, तेव्हा दूध फाडण्यासाठी लिंबू, व्हिनेगर न वापरता ह्या पाण्याचा उपयोग करू शकता आणि ते पनीर चवीला खूप छान लागतं. आता आपलं पनीर जे दिसतं ना, ते वेगळं होत चाललंय, पण जर का तुम्हाला वाटलं, की पूर्णपणे दूध फाटलेलं नाहीये, तर तुम्ही अजून 1 चमचा व्हिनेगरवालं पाणी यात घालू शकता. आता हे पनीर आणि पाणी वेगळं झालं आहे. या स्टेपला एक अजून महत्त्वाची टीप आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे टाका. असं थंड पाणी टाकल्यामुळे जी कुकिंग प्रोसेस चालू आहे, ती ह्या पाण्यामुळे थांबते. पनीर तर नरम छान बनलेलं आहे. आता तुम्ही असंच जर पनीर गरम ठेवलं, तर ते रबरासारखं होतं. आता याला 2 मिनिटासाठी असंच सोडायचं आहे. तर 2 मिनिटानंतर तुम्ही घ्या एक चाळणी आणि त्याच्यावर एक कापड ठेवायचं सुती किंवा मलमलचं. आता हे जे दूध आपलं फाटून तयार झालेलं आहे, ते सर्व दूध याच्यामध्ये ओतायचं आहे. आता हे गाळून झाल्यानंतर कपड्याला असं चारही बाजूने पकडायचं आणि हलक्या हाताने एक पोटलीसारखं बांधायचं. आता तुम्हाला पनीरला जास्त जोर देऊन दाबायचं नाही किंवा पिळायचं पण नाही, असंच सोडून द्यायचं. फक्त हलक्या हाताने गाठ बांधायची. हे बघा मी बांधते तशी आणि त्याच्यावर असं एक भारी वजन ठेवा. हे असं वजन ठेवल्यानंतर याला असंच सोडा 15 मिनिटांसाठी. याच्यापेक्षा जास्त नाही की कमी नाही. असंच जास्त वेळ कपड्यात ठेवलं तर त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आणि पनीर कडक, कोरडं बनेल, सॉफ्ट बनणार नाही. आता 15 मिनिटं झालेली आहेत. वजन बाजूला करूया. आता ह्या पोटलीला उघडायचं. हे पहा, खूप सुंदर, काही बोलायचीच गरज नाही. अगदी तुम्ही सगळ्या बाजूंनी बघू शकाल. आपल्या हातांनी बनवलेलं एकदम शुद्ध, स्मूथ, सॉफ्ट पनीर आपलं तयार झालेलं आहे. याचं टेक्स्चर पण मी तुम्हाला सगळीकडून दाखवते. हेच खास वैशिष्ट्य आहे. छोट्या-छोट्या गोष्टी आणि टिप्स मी सांगितल्या आहेतच. त्याच्यामुळे हे पनीर इतकं सुंदर बनतं. तुम्ही सुद्धा बनवा. 100% माझी गॅरंटी आहे. एवढं सुंदर बनेल, की घरचं शुद्ध पनीर खाऊन तुमच्या मनालाही समाधान मिळेल. सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे जेव्हा तुम्ही घरी पनीर बनवाल, तर तुम्हालाही हाच रिझल्ट मिळेल. हे बघा मी प्रेस करून दाखवते. आपलं एकदम सॉफ्ट मलाईदार पनीर तयार आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा बटरसारखं कापत आहे. तोंडात ठेवा, लगेच विरघळतं. हे पनीर वापरून तुम्ही काहीही बनवा. टिक्का, मटार पनीर भाजी, भुर्जी, पनीर पराठा, पनीर पकोडा 100% परफेक्ट बनणार. आता मी तुम्हाला पाण्यामध्ये टाकून सुद्धा दाखवणार आहे. हे बघा, पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजेच आपलं पनीर अगदी छान बनलेलं आहे. मी तुम्हाला असं प्रेस करून दाखवते, तर तुम्ही बघू शकता मी इतकं दाबते तरी ते तुटत नाहीये. म्हणजे हेच इंडिकेशन आहे, की आपलं पनीर छानच बनलेलं आहे. आता हे स्टोअर कसं करायचं आहे, तर असा डबा घेऊन पाण्यामध्ये बुडवून फ्रीजमध्ये ठेवा. आरामात तुम्ही हे 6 ते 7 दिवस वापरू शकता, खराब होणार नाही. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि आपलं चॅनल छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग छायाच कुक टाईम. श्री स्वामी समर्थ.